विधानसभा निवडणूक 2024च्या मतदान प्रक्रियेला काही तास शिल्लक असतानाच पैसे वाटपाच्या आरोपावरून भाजप आणि बवियामध्ये नालासोपारा तुफान राडा पाहायला मिळाला। भाजपाचे केंद्रीय नेते विनोद तावडे यांना बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी यावेळी घेरलं। यासोबतच भाजपचे नालासोपाऱ्याचे उमेदवार राजन नाईक हेही होते। नालासोपाऱ्यात विधानसभा मतदारसंघातील विवांत हॉटेलमध्ये भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्याकडून पैसे वाटप करण्यात येत असल्याचा आरोप यावेळी बहुजन विकास आघाडीचे क्षितिज ठाकूर आणि हितेंद्र ठाकूर यांनी केलाय। तर विनोद तावडे अजून विवांत हॉटेलमध्येच आहेत। निवडणूक आयोगाने विनोद तावडे आणि हितेंद्र ठाकूर यांची संयुक्त पत्रकार परिषद थांबवल्याचं देखील समोर आलंय। यानंतर हितेंद्र ठाकूर यांनी हॉटेल बाहेर येऊन माध्यमांशी संवाद साधला। हॉटेलमध्ये काही ठिकाणी 10 लाख, 5 लाख आणि 2 लाख रुपये सापडले असल्याचा आरोप यावेळी हितेंद्र ठाकूर यांनी केलाय। तर विनोद तावडे यांनी 48 तासांपूर्वीच मतदारसंघ सोडायला हवा होता असं हितेंद्र ठाकूर यावेळी म्हणाले। या सगळ्या राड्यामुळे एकंदरीतच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तणावाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळते। मला एवढंच सांगायचं आहे की जसं राजन नाईक यांनी सांगितलं निवडणुकीच्या दिवशी ते पण हितेंद्र ठाकूरचे होते पैसे असं असेल तर ते मी घेऊन जातो, मला उपयोगी पडतील कुठे काम धंद्या करता। बरोबर आहे, बोला। एक मिनिट, आज तर रामाचं नाव घेऊन तुम्ही पैसे वाटप करतात, हेच तुम्ही मान दिवसात करता। काय बोलायचं कुठे बोलायचं ह्याचं भान ठेवा। सगळे आकडे आपल्याकडे आहेत, कुणी कुणी कसली कामं घेतली आहेत उद्या डिक्लेअर करू का? ऐक साहेब, उद्या डिक्लेअर करू का? सगळे आकडे उद्या डिक्लेअर करू का? कॉन्ट्रॅक्टचे वगैरे करायचे का आपण? मला असं वाटतं की आज बोला ना प्रचार करता हे आकडे डिक्लेअर करायचे का आपण? तुमचं बोलून घ्या, नंतर पुढचा बोलून घ्या। विचारतोय, बोला आमदार साहेब, तुमचं बोलून घ्या। शिक्षित थांबा, पहिलं मराठी बोलू नका। तुम्ही गेले काही दिवस तुपाऱ्यामध्ये परिवर्तन वगैरे वगैरे ऐकताय, मला बोलून द्या ना। बोला बोला सर। अशाच बातम्यांसाठी पहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।